नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ॲडमिशन. याआधी आपण निखिल जोशी याच्याकडून जेई मेन्स आणि जेई ॲडव्हान्स याच्या काही टिप्स घेतल्या होत्या. जो IIT खरगपूरचा टॉपर होता आणि सध्या IIM अहमदाबाद येथे MBA करतोय. बऱ्याच मुलांचा त्यानंतर रिस्पॉन्स आला आणि CETसाठी त्यांना काही टिप्स टॉपरकडून मिळतील का अशी विचारणा झाली. अशाच एका CET टॉपरचा इंटरव्ह्यू आज आपण घेणार आहोत, त्याच्याकडून काही टिप्स घेणार आहोत. तो आहे सोहम शशांक मुळे, ज्याचं CETमध्ये पर्सेंटेज होतं 99.994 आणि त्याचा रँक होता 16 ओनली. आणि तो सध्या त्याचं ड्रीम कॉलेज जे होतं VJTI मुंबई येथे CS करत आहे. मी आपल्याला त्याचे फक्त CETचे पर्सेंटेज आणि रँक सांगितले, पण त्याचे जेई मेन्स आणि जेई ॲडव्हान्सचे पर्सेंटेज आणि रँक आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊ. हाय सोहम. हाय, मी सोहम शशांक मुळे. मी सध्या VJTIमध्ये CSला आहे. मला CETचा स्कोर होता 99.994 पर्सेंटाईल व माझा रँक 16वा होता. जेई मेन्समध्ये मला 99.4 पर्सेंटाईल होते व जेई ॲडव्हान्सचा रँक माझा 7330 होता. सोहम, तुझे CET, जेई मेन्स, जेई ॲडव्हान्स याचे पर्सेंटाईल आणि रँक बघितले की असं लक्षात येतं की तुला जी रँक CETमध्ये मिळाली होती तशीच तुला जेई ॲडव्हान्स आणि जेई मेन्समध्ये पण मिळाली असती, पण तू CETवरच फोकस केलेलं दिसतंय. तुझं काय मत आहे याविषयी? 12वी नंतर माझा कल मुंबईच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसवरच होता आणि खासकर VJTIमध्ये. म्हणून मी डिसाईड केलं की मी CETवरच फोकस करेन. जेई मेन्स व ॲडव्हान्स तर मी एक्झामचं एक्सपिरियन्स येण्यासाठी दिलेला, पण आधीपासून मी फोकस CETवरच केलं. आता विद्यार्थ्यांसाठी CETच्या ओव्हरऑल अभ्यासाची जरा माहिती सांग. CETमध्ये मॅथ्स 100 मार्काचे असते व फिजिक्स आणि केमिस्ट्री 50-50 मार्काचे. म्हणून मी मॅथ्सवर सगळ्यात जास्त फोकस केले. सगळे कॉन्सेप्ट्स क्लिअर करून घेतले व सगळे फॉर्म्युलाज बाय हार्ट केले, कारण मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स फॉर्म्युला बेस्ड असतात. सर जसे जसे मला चॅप्टर शिकवत गेले त्याचे मी सम सॉल्व करत गेलो आणि खासकर HSC टेक्स्टबुकचे सम सॉल्व केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी मला काही डाऊट आला तर मी ते लगेच सरांकडून क्लिअर करत राहिलो. हे झालं मॅथ्सचं. आणि फिजिक्ससाठी काय केलं ते सांग. फिजिक्समध्ये मॅथ्ससारखंच आधी कॉन्सेप्ट्स क्लिअर करून घेतले आणि मग नंतर न्यूमेरिकल सॉल्व करत गेलो. CETमध्ये 1.5 आवरमध्ये मॅथ्स असतं व दुसऱ्या 1.5 आवरमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही सॉल्व करायचं असतं. म्हणून फिजिक्समध्ये स्पीड वाढवण्यासाठी मी भरपूर न्यूमेरिकल सॉल्व करत गेलो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सगळ्या विद्यार्थ्यांच्या आवडीचा प्रश्न, केमिस्ट्रीचे कसं मॅनेज केले ते सांग. केमिस्ट्रीमध्ये घाबरण्यासारखं काही कारण नाही. HSC टेक्स्टबुकचा मी फुल रट्टा मारला आणि तो रट्टाच मारावा लागतो. याच्यात अजून काही इलाज नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे रिॲक्शन्स होते ते मी सगळे लिहून काढले. जोपर्यंत लक्षात राहत नाही तोपर्यंत लिहित राहिलो. या मेथडने केमिस्ट्री माझं खूप छान झालं. तर परीक्षा जवळ आली आहे, तर या ॲस्पिरंटना काय टिप्स देशील? आता परीक्षेला 2च महिने उरले आहेत, म्हणून तुम्ही आधी CETचे मॉक पेपर सॉल्व करा. मॅथ्ससाठी मी म्हणेन की तुम्ही प्रिव्हियस इयरचे पेपर सॉल्व करा आणि ते टाईम लावून सॉल्व करा. फिजिक्समध्ये तर मी सांगेन तुम्ही मार्वेल बुक सॉल्व करा, कारण की मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स त्या बुकमधून येतात. केमिस्ट्रीसाठी तर HSC टेक्स्टबुक परत परत रीड करत राहा आणि रिॲक्शन्स लिहित राहा. CETमध्ये काय होतं, 1.5 आवरमध्ये आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही सॉल्व करायचा असतो. म्हणून केमिस्ट्री हा सेक्शन तुम्ही 20 मिनिट्समध्ये सॉल्व करायचा ट्राय करा. CETचं टार्गेट ठेवा 180+ स्कोर आणि मॉक पेपर्स पण तसेच सॉल्व करा, कारण की त्यानंतर तुमचं ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळण्याची चांगली शक्यता आहे. खूप छान टिप्स सोहम. सोहमच्या यशात जसा सोहमच्या प्रामाणिक मेहनतीचा वाटा आहे, तसाच त्याच्या टीचर्सचा आणि पालकांचाही मोठा वाटा आहे. सोहमचे पालक म्हणून त्याच्या आईची काय भूमिका आहे हे आपण त्यांना विचारू
आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सध्या जे बसलेले ॲस्पिरंट आहेत त्यांना आणि त्यांच्या पालकांना त्यांनी मार्गदर्शन करावे. नमस्कार मुलांनो, अभ्यास करताय ना? करत असालच. 2 वर्ष तुम्ही खूप मेहनत घेत आहात. 12वीची परीक्षा झाली, एक टप्पा पार पडला. आता महत्त्वाची परीक्षा, एंट्रन्स एक्झाम, ज्यामुळे तुमचे कॉलेज करिअर ठरणार आहे. मुलांना तुम्हाला एवढेच सांगायचे आहे, तुमची मेहनत आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड या 2 गोष्टीमुळे तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही हेल्दी फूड खा, जसे फळे, ड्रायफ्रूट्स घ्या, दूध घ्या. आता 2-3 महिने अजून तुम्हाला खूप अभ्यास करायचा आहे. ऑइली जंक फूड अवॉइड करा. व्यवस्थित झोप घ्या. तब्येत चांगली असेल तर सगळ्या परीक्षा नीट देता येतात. परीक्षेच्या टाइम टेबलप्रमाणे तुमचे टाइम टेबल आखा. परीक्षेची जी वेळ असते त्या वेळेत शक्यतो काही खाऊ नका, झोपू नका. तो वेळ पूर्ण अभ्यासात घालवा. 4-5 तास अभ्यास केल्यावर थोडा ब्रेक घ्या. एखादे गाणे ऐका, मेडिटेशन करा आणि आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर 10-15 मिनिटे गप्पा मारा. फ्रेश होऊन परत अभ्यासाला लागा. थोडे जरी टेन्शन आले, अस्वस्थ वाटले तर आपल्या आईवडिलांशी बोला. ते तुमच्या सगळ्यात जवळचे हितचिंतक आहेत. तुमच्या टेन्शनचे सोल्युशन नक्की मिळेल. तुमचे शिक्षकही तुम्हाला नक्की मदत करतील, त्यांची मदत घ्या. मी पालकांना एवढे सांगू इच्छिते, प्रत्येक मूल हे वेगळे असते. तुमचे पाल्य जगातील बेस्ट मूल आहे हे लक्षात ठेवा. या काळात तुमच्यापेक्षा जास्त प्रेशर तुमच्या पाल्यावर असते. त्यांच्यातील सूक्ष्म बदल पण लक्षात घ्या. त्यांच्याशी बोलत राहा. काहीही झाले तरी आपण त्यांच्याबरोबर आहोत हा कॉन्फिडन्स त्यांना द्या. त्यांचे फ्रेंड बना. तू मेहनत केली आहेस, एक्झाम छानच जाणार, ही पॉझिटिव्हिटी द्या. रिझल्ट चांगलाच लागणार आणि आपण तो सेलिब्रेट करणार आहोत एवढा विश्वास त्यांना द्या. मुलांना स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि मेहनतीवर विश्वास ठेवा. तुम्हा सगळ्यांना ऑल दी बेस्ट. माझ्याकडून तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट आणि टेन्शन घेऊ नका, कारण की तुम्हा सर्वांना चांगले मार्क मिळतील. खूप छान टिप्स. सोहमने आणि त्याच्या आईने दिलेल्या टिप्समुळे मला वाटतं आपलं बरंचसं टेन्शन कमी आलं असणार आहे. आपल्याला पाहिजे असलेल्या ड्रीम कॉलेज आणि कोर्ससाठी आपण जवळजवळ 2-2.25 वर्ष 10वीपासून खूप कष्ट करत असतो आणि मग या परीक्षांना सामोरं जातो. परंतु आपले पालक मात्र या आधीपासून 5-6 वर्ष याच्या आर्थिक नियोजनाच्या मागे लागतात. कारण कोचिंग क्लास, इंजिनिअरिंग कॉलेजची फीज याची व्यवस्था खूप आधीपासून करावी लागते. त्यामुळं मला वाटतं की आपल्या मिळणाऱ्या यशामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असतो. आपल्याला मिळालेले यश ही त्यांना त्यांच्या कष्टाची ती पावतीच असते. म्हणून मित्रांनो, सोहमने दिलेल्या टिप्स याचा उपयोग करा. आपल्या हातात खूप वेळ आहे, त्याचा खूप छान उपयोग करून घ्या आणि आपल्याला पाहिजे असलेले ड्रीम कॉलेज आणि कोर्स रिझर्व करा. यश तुमचेच आहे. सोहमचे आणि त्याच्या आईचे खूप खूप आभार. माझ्याकडून सर्व ॲस्पिरंटना ऑल दी बेस्ट. आज इतकेच. पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसह. धन्यवाद.